गणपतीला कोकणात निघालोय गावाला. बघा सगळं सामान तर दाखवलं तुम्हाला. काय तयारी केली, सकाळपासून दमछाक झाली, जायचं यायचं. ॲक्च्युली कोकणात होळीला गणपतीला जायचं म्हणजे स्वर्गसुख असतं, पण हे आवरून वगैरे जाताना ना अर्ध स्वर्गसुख कमी होऊन जातं. त्यात आमचा ना तुम्हाला माझा मी सगळा प्रवास दाखवते गणपतीचा. आत्ता आम्ही निघालोय, खूप ट्रॅफिकमधून आलो. दुसऱ्या दिवशी हरताळका होती, ह्या हरताळकेला जायची तयारी चालली आहे. सगळं बेल वगैरे घेऊन फळ वगैरे, हरताळकेची पूजा. ही हरताळका आहे सखी पार्वती. नंतर आमचे गणपती बाप्पा आले, ते आदल्या दिवशीच येतात. आदल्या दिवशी आणून आम्ही देवाजवळ ठेवतो आणि नंतर सकाळी बसतो. आमचा देव सकाळी 6लाच बसतो. 6-6:30 वाजता भटजी येतात. हा पहिला नैवेद्य 21 मोदकांचा. पहिली आरती नातू वाजवतोय माझा ढोलकी. आम्ही सगळे घरातले आहोत. यांच्या काकांच्या घरातले आमचे 2 भाग आहेत, काकांचे एक आमचं. त्यांच्या सुना आम्ही. हे दुसरा नैवेद्य शेवेचा. चला आता आज आणि ऋषी पंचमी होती, पाया बिया पडली आहे. तरी मी माझा एकदा देव दाखवते तुम्हाला. ऋषी पंचमीचं नैवेद्य वरीची भाकरी, आळू फतफत आणि चटणी. बाप्पा बरोबर सेल्फी. आता हे 1.5 दिवसाचं विसर्जन. हा माझ्या दिरांचा मुलगा आहे. हे 3रं मालपोळ्याचं नैवेद्य. आता ही गौरी येण्याची तयारी. वाल कडवे हे भिजत घातले, मोड आणले आणि आता हे गणपतीला नाचायला आले. हा 4था नैवेद्य शिऱ्याचा. नंतर ही गौरीची तयारी. कोबी कापतायत ग्लासाने, नवीन पद्धत. आणि देवळात जावबाई गौरी आणायला गेल्यात. आता गौरी घेऊन आली. आता ही गौरी सजवायची. आता गौरीचं सजवणं चालू आहे. सगळं साडी नेसवणं,
गळ्यात कानात घालणं. आपली गौरी सजली. तिची सजवल्यानंतर ओटी भरायची असते. हा 5वा नैवेद्य खीरवड्यांचा गौरीला. दुसऱ्या दिवशी ओवसे घेत सूप ओवसले. नंतर सगळ्यांनी हा गौरीचा नाच. गौरीला नाचायला आले. माझा बघा नातू ढोलकी वाजवतोय. नाचायला आल्यापासून ते जाईपर्यंत तो काय ढोलकी सोडत नाही. आणि हा नाचताना मधी बघा झांज वाजवतोय. ते घुंगर काठी म्हणतात, असं काय म्हणतात नेमकं माहिती. जो ग्रीन टी शर्टवाला आमचा पुतण्या, तो दुबईवरून आला आहे. 3 दिवसासाठी आला. गणपती 3 दिवसासाठी आला आणि लगेच गेला, पण गणपतीला आला. असं म्हणजे इतकं आवडतं कोकणात यायला मुलांना. हा माझा 6वा नैवेद्य गुळपोळीचा. आता हे सगळं झालं. नंतर गौरीच्या रात्री हे धागे घ्यायला बसले. जे आपले लक्ष्म्यांचे धागे घेतात ना, ते आहेत हे. बोलले ना 16 वीत 16 चिमटी असं ते. आणि मग त्याच्यामध्ये हे खारीक, बदाम, दालचीन, पत्री, फुलं असं सगळ्याच्या ह्या माळा करून गौरीजवळ ठेवतात आणि नंतर त्या उजवतात दसऱ्याला वगैरे. आणि आता माझी गौर निघाली. गौर गणपती निघाले, बाहेर काढलेत आता आम्ही. आणि आता विसर्जन आहे. खूप वाईट वाटतं त्यावेळेस, असं वाटतं, कारण घरात एवढी चहलपहल असते. सगळे मिळून मिसळून कोणी काय करते, कोणी काय बोलते, हसणं खेळणं सगळं चालू असतं. सकाळी उठावा, देव दिसतोय. रात्री झोपताना देव दिसतोय. आणि मग नंतर देव निघतात. खूप वाईट वाटतं. चला आता विसर्जन बघा. पूर्ण माझ्या 6 दिवसाचं तुम्हाला, अगदी 6 काय 8 दिवसा 10 दिवसाचं दाखवलं. घरातून निघाल्यापासून, मुंबईवरून निघाल्यापासून आता आपण मुंबईला पुन्हा परतण्यापर्यंत मी तुम्हाला दाखवते माझा हा प्रवास. तिथे शशू बाजूला आहे, इथे बाजूला देवा सगळी पोरच आहेत. चला प्रणव बरोबर. तोपर्यंत माझ्या पोरगा काय मोकळा नाही होणार. आपण हा तोपर्यंत चला. आणि आता परतीचा प्रवास सुरू. बघा गॅस बंद झालाय, सगळं बंद केलंय, सगळं बांधतोय. हे बघा सगळं आमचं सगळं बांधाबांध झालेली आहे. आता आम्ही निघण्याच्या तयारीत. फ्रीज बंद होतोय. खूप म्हणजे खूपच वाईट वाटतंय. आमचा बाबू तर अगदी यायला कंटाळलाय, नाहीच जायचं म्हणतोय. सगळं सामान बघा केवढं वाटलेलं आहे. चला निघाला तो, देवाच्या पाया पडतोय. आणि आम्ही आता निघतोय. घाई बघा त्याची. हे माझं घर पूर्ण बघून येते मी. अगदी तीनदा त्याच्या पाया पडते. मला खूप आवडतंय माझं गाव. खूप शांती वाटते आपल्याला गावाला. असेल तर आपलं गाव कधी सोडू नका. गाडी आमची भरली आहे. अगदी धकाधकीतून कधी फ्रेश मूड करायचा असेल तर 2 दिवस जरी जाऊन आलं तरी खूप बरं वाटतं. हां, आता कोणी नसलं की थोडं भराभर धावपळ होते, हे आहे. चला आता आम्ही निघालोय. हा सगळं आपलं गाव आहे ना सोनू. हे सगळं गाव मी स्वतः बघून घेते, तुम्हाला दाखवते.
हे सगळं सामान भरून घेतलं आहे. गाडी फुल असते कारण सगळं न्यावं लागतं. त्यात गणपती होते त्यामुळे आणखीनच. बाबूची माझ्या ढोलकी, असं. आणि आता आमची गाडी निघाली परतीच्या प्रवासाला. आम्ही निघालो पुन्हा आम्ही मुंबईत. त्याच धकाधकीच्या जीवनात पण काय करणार, तिथे आल्याशिवाय आपली रोजीरोटी आहे. चला, माझी व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.